नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर मी खूप दिवसापासून व्हिडिओ पोस्ट नव्हता केला, म्हणून एक छोटासा व्हिडिओ मी म्हटलं की एडिट करून एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करावा। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे, तर मी फिरायला गेले होते गुजरात। तर गुजरात फिरायला जाण्या अगोदर मी खूप सारे व्हिडिओज म्हणजे एडिट केले होते, पण ते मी पोस्ट केले नाही, ते मी पेंडिंग ठेवले होते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ आहे नागेश्वर, ते 12 ज्योतिर्लिंगापैकी जो 12वा ज्योतिर्लिंग येतो तो गुजरातमध्ये येतो आणि नागेश्वर आहे। तर नागेश्वरचं जे मी दर्शन घेतलेलं आहे, तर हा एक छोटासा व्हिडिओ आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब जरूर करा। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बेट द्वारका दर्शन झाल्यानंतर मी गेले नागेश्वराचं दर्शन घेण्यासाठी। तर नागेश्वर हे बेट द्वारकाजवळ गोमती नदीच्या जवळ आहे। तर गोमती नदी, बेट द्वारका आणि नागेश्वर मंदिर हे जवळपास आहेत। तर तुम्ही दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही गुजरातमध्ये व्हिजिट करता तर तुम्ही सोमनाथांच्या दर्शनानंतर तुम्ही द्वारकेला जाता, द्वारकाधीशचं दर्शन घेण्यासाठी जाता। तर तुम्हाला रस्त्यामध्येच नागेश्वर मंदिर हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता। तर इथे भगवान शंकरांची खूप मोठी मूर्ती आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। खूप छान अशी मूर्ती आहे आणि गर्दी कमी असल्यामुळे आमचं दर्शन जे आहे ते खूप छानरित्या झालं। आणि इथे व्हिडिओ शूटिंग आणि कॅमेरा अलाउड होता, त्यामुळे मला मंदिरात मोबाईल जो आहे तो नेण्यास म्हणजे सोमनाथमध्ये काय आहे, मोबाईल आणि आपले जे घड्याळ वगैरे आहे, गाडीची चावी वगैरे आहे, ते तुम्हाला लॉकर रूममध्ये सबमिट करावी लागते, लॉकर रूममध्ये ठेवावं लागतं आणि त्यानंतर मंदिरात दर्शन घ्यावं लागतं। तर तसं इथे नाही आहे। तर त्यामुळे नागेश्वर मंदिरात मी गेल्यानंतर दर्शनासाठी मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवलेला आहे। व्हिडिओ शूट मी केलेला आहे इथे नागेश्वर मंदिरात। तर इथे नागेश्वर मंदिरात तुम्ही पाहू शकता आणि दर्शन घेऊ शकता। नागेश्वर म्हणजे नागांचं स्वरूप, तर भगवान शिव इथे नागांच्या स्वरूपात होते, त्यामुळे इथे या शिवाच्या मूर्तीला किंवा या ज्योतिर्लिंगाला नागेश्वर असं नाव आहे। हा होता नागेश्वर मंदिराचा छोटासा व्हिडिओ। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन आहे ती हिट करा आणि त्याचबरोबर नागेश्वराचं दर्शनही घ्या। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।